तर नमस्कार मंडळी, घरच्यांचा निरोप घेतलाय आणि मी निघालोय अहमदाबादला। स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर मस्तपैकी विरार स्टेशनला पोहोचलोय। विरार स्टेशनला पोहोचल्यानंतर त्याला आपली मुंबईची लाईफलाईन मस्तपैकी चालू होती। सगळेजण बसलेले होते आपल्या ट्रेनची वाट बघत आणि लगेच ट्रेन इल्यानंतर मग मी लगेच ट्रेनमध्ये चढलोय। बघा हे काका मस्तपैकी धावत होतो, त्या काहीतरी तिकडे चणे शेंगदाणे आणून वाटतं। TC भेटले, TCनी सीट कन्फर्म झाली, सगळं झालं। आता बसलोय मस्तपैकी। आता लगेचच सकाळ झाली, सकाळी 4:30 वाजता बरोबर अहमदाबादला पोहोचलोय। रात्रभर काय मंडळी झोप लागली नाही, कोण काही पादा कोण काही घोरा काय करीत होते, पण मला काय रात्रभर झोप लागली नाही। त्याच्यामुळे सकाळी डोळे चोळीत मस्तपैकी उतरलंय अहमदाबाद स्टेशनला। आता उतरल्यानंतर काय करूचा होता, तर मला टॅक्सी बुक करूची होती। म्हणून मोबाईल बाहेर काढलंय, बघतोय तर काय हे बघ, हे 4-5 भैया उभे होते, त्यांना पोलिसांनी पकडले होता, काहीतरी त्यांचे बॅगेत तपासले होते। म्हणून आपलं हळूहळू पुढे सरकलंय, कारण थोडंसं येत होतं पाऊस। मी जो मुंबईवाले लोक छत्री वापरतात, म्हणून आपला बसा मरत वगैरे तिकडे बाहेर शूटिंग केलंय आणि आपलं हळूहळू पुन्हा रस्त्यात वाट धरली। मित्रांनो बघतोय तर नुसती रिक्षावाल्यांची जत्राच भरली होती बघा। थोडं पाऊस पडला त्याच्यामुळे सगळं चिखल झालं होतं, पण रिक्षावाले पण तेवढेच मरणाचे होते। आपण काय रिक्षा बुक केली नव्हती, आपण टॅक्सी बुक केली होती। टॅक्सीवाल्यानं चांगल्यानं जरा 5 मिनटं थांबा, 5 मिनटं करून अर्धा तास लावल्या। अर्धा तासांनी शेवटी बाबा इलो आणि मी निघाले हॉटेलला। जरा वाईच बोलत आम्ही चाललो होतो। पाऊस पण थोडंसं कृपा केल्या नव्हती, थंडावा थोडंसं दिल्या नव्हतं अहमदाबादवाल्यांका। आणि सकाळी जाणं वातावरण किती मस्त होता, त्याच्यामुळे जरा मागं बरं वाटतं। आणि बघा अहमदाबादचा रिव्हरफ्रंट ब्रिजवरनं थोडासा दिसला म्हणून तुम्हाला दाखवलं आहे। आणि आता पटापट त्यांनी गाडी घेतल्यान पुढे, आणि बघा थोडंसं पुन्हा एकदा दाखवतं आहे। हे अहमदाबादचा रिव्हरफ्रंट आहे, जर कधी गेलास ना तर नक्की रिव्हरफ्रंटला जाऊन यावं, कारण मस्त आहे एकदम। चला आता आपला हॉटेल जवळ इला, हॉटेलमध्ये एंट्री केल्यानंतर पहिले याच्या आधी पैसे सगळं भागवलं आहे। आणि हो बघ गणू माझी वाटच बघित होतो, आणि गण्याकडे माझे दाखले बिकले सगळे दिले, शाळेचे दाखले बिकले, आधार कार्ड पॅन कार्ड सगळं दिलं आहे त्याला। आणि चेक इन केल्यानंतर लगेचच चावी घेतलं आहे आणि आपल्या मस्तपैकी लिफ्टने थोडासा तिकडे बघलं आहे आणि आपल्या रूममध्ये घुसलं आहे। रूममध्ये घुसल्यानंतर बघा रूम मस्त होतं आपलं, नेहमीप्रमाणे आपण आपल्या कंपनी रूम देता त्या रूममध्ये एंट्री केलं आहे। आणि मस्तपैकी 5:30 तरी वाजलेच होते कमीत कमी। आता 1 तास मागं फक्त झोप पेटणार होती, ती पण कसली कर्माची झोप। सकाळीच उठलं आहे, पटापट आंघोळ बिंघोळ केलं आहे, थोडंसं लिफ्टमध्ये तिकडे व्हिडिओ बनवलं आहे आणि म्हटलं आता नाश्ता करून पटापट निघूया। नाश्त्यासाठी मस्तपैकी नाश्त्याच्या हॉलमध्ये पोचलो आहे। तर भरपूर काय ठेवलेला होता, केळी भरपूर काय होती, इडली होती, हे बघा भरपूर फळा होती। पण आम्ही काही खातोय, मी आपलं पटापट काहीतरी 2-4 आयटम घेतलं आणि खाल्लं आहे आणि आपला पॉट भरलं आहे आणि पटापट निघालं आहे, कारण आपल्याला पोचायचा होता 10-1 वाजेपर्यंत प्रेसमध्ये। इडली होती, 2 इडले खाल्लं आहे आणि 1 डोसा खाल्लं आहे। चिकन पण होता, अंडा पण होता, हे सगळं भरपूर काय होता, पण काय खाणार काय त्याला बघूनच माझा पॉट भरला। पटापट आता निघायचा होता, त्याच्यामुळे हे ओला बुक केलं आहे। ओलावालं पण पुन्हा तास चांगलं 5 मिनटं देते आणि अर्धा तास काढल्या, म्हणून बाहेर आपलं उभं राहून तोपर्यंत पुन्हा एक व्हिडिओ बनवलं आहे। म्हटलं हे काहीतरी आणखी विमान पडला तर मी उद्या दाखवून तरी येत। शेवटी फायनली मी प्रेसमध्ये पोचलो आहे, प्रेसमध्ये काम केल्यानंतर लगेचच पुन्हा मी निघालं आहे, कारण आपला आजचा दिवस संपलो होतो। आता मस्तपैकी डिनरला भेटूया। डिनरला गेल्यानंतर मस्तपैकी पण ताच होता पुन्हा 100 आयटम। म्हटलं थोडे आपण सगळे खाऊया, सगळ्यातला वाईच घेतलं आहे आणि आपला संध्याकाळी 7:30 वाजता पॉट भरलं आहे आणि मस्तपैकी हॉटेलमध्ये रूमवर जाऊन जरा शतपावली मारलं आहे आणि गुटडी केलं आहे। तर व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा, कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन शहरामध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।